आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती झाली आहे। उत्कर्ष पॅनल या नावाने ते निवडणूक लढवणार आहेत। ही निवडणूक 18 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो झळकले। ठाकरे ब्रँड या नावाने या युतीचं प्रमोशन केलं जात आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या युतीकडे एक रंगीत तालीम म्हणूनही पाहिलं जात आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी अद्याप अधिकृत राजकीय युतीची घोषणा केलेली नाहीये, मात्र या निवडणुकीतील एकत्र येण्यानं भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांचे संकेत मात्र मिळत आहेत। बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी या संदर्भात काय म्हटलंय पाहूयात। महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले आणि याच्यानंतरची होणाऱ्या निवडणुका आणि सर्वच काही याच्यामध्ये ते एकत्र असतील अशा तऱ्हेची आशादायी चित्र निर्माण झालेलं आहे आणि मराठी लोकांमध्ये एक वेगळ्या तऱ्हेची भावना निर्माण झालेली आहे। याच परिस्थितीमध्ये बेस्ट कामगार सेना प्रणित निवडणुका आहेत। बेसमध्ये जी बेसिक सोसायटी आहे कामगारांची, ही बँक आहे मोठी, 1000 कोटी भागभांडवल असलेली आणि त्याची पंचवार्षिक निवडणूक उद्या 18 तारीखला येऊ घातलेली आहे। तर यावरती एकनाथ शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आहे आपल्याला माहीत आहे आणि कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे, आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला, त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही। परंतु कुठंतरी म्हणजे एका दगडावर पाय ठेवला पाहिजे, परंतु काही लोक विश्वास गमावल्यामुळे 2 दगडावर पाय ठेवून असतात। जनता शून्य आहे, ये पब्लिक है, सब जानती है आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे।